साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। ताडी दुकान बंद करण्यासाठी राष्ट्रवादीची सह्याची मोहीम। नीलम नगरातील ताडी दुकान बंद करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कामगार सेलच्या वतीने रविवारी सह्याची मोहीम राबविण्यात आली। सह्याचा संच आणि निवेदन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठवून देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी दिली। नीलमनगर येथे ताडी दुकान गेल्या 2 वर्षापासून नामंजूर होते, तरीही राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडून परवाना देऊन ते दुकान पुन्हा चालू करण्यात आले आहे। सदर ताडी दुकान बंद करण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने 24 जानेवारीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देण्यात आले, परंतु यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही। त्यामुळे राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने रविवारी नीलमनगर भागात सह्याची मोहीम डॉक्टर सुंचू यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली। यावेळी शेकडो नागरिक आणि महिलांनी सह्या करून ते ताडी दुकान बंद करण्याची मागणी केली। 8 दिवसात ताडी दुकान बंद न झाल्यास राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। सह्याची मोहीम यशस्वी करण्यासाठी सतीश दासरी, माणिक पाटील, रमेश महतांटी, अंबादास पोतदार, लक्ष्मण पुल्लो, विनोद कर्ली, रमेश उपलंशी, संजय कॅरमकोंडा, किशोर सिरसिल्ला, प्रकाश अंतरम, अनुसुया पोतराज आदींनी परिश्रम घेतले। आज राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने नीलमनगर भागात ताडी दुकान बंद करण्यासाठी या भागातील नागरिकांनी गेल्या 2 वर्षापासून प्रयत्न करत होते। तत्कालीन माननीय जिल्हाधिकारी साहेब शंभरकर साहेब असताना या दुकानात परवानगी नाकारण्यात आले। जनतेचं हित लक्षात घेऊन त्या साहेबांनी नाकारण्यात आले आणि 2-4 दिवसात पुन्हा ताडी दुकान चालू झालेले आहे। या भागातील नागरिकांचा विरोध असताना देखील संबंधित राज्य उत्पादन शुल्क अधिकारी साहेबांनी परवानगी दिलेली आहे। आम्ही त्यांना विनंती करीत आहोत की हा परवाना रद्द करा किंवा अन्यत्र हलवा। या ठिकाणी आम्हाला ताडी दुकान नको आहे असे या भागातील सर्व नागरिकांची भावना आहे। त्वरित माननीय राज्य उत्पादन शुल्क अधिकारी साहेबांनी लक्षात घेतलं पाहिजे। या ठिकाणी मार्केट आहे, रस्ता लहान आहे आणि या रस्त्यावरून विनायकनगर, विजयनगर, गोदुताई, विडेकरपूरपर्यंत लोक जातात। रस्ता एकदम अत्यंत लहान आहे आणि या भागातील लोकांना दुसरा पर्यायी रस्ता नाही आहे। या भागातील कामगारांच्या मुली या कॉलेज शिक्षणासाठी जात असतात, याच रस्त्यावरून जावं लागतं आणि आजूबाजूला शेजारी 3 ते 4 विडे कारखाने आहेत, त्या ठिकाणी 5 ते 6 हजार विडे कामगार आहेत, त्या लोकांनासुद्धा हाच रस्ता वापरावा लागतो। या ठिकाणी ताडी पिल्यानंतर त्या लोकांच्या याच्यामुळे या नागरिकांना त्रास होऊ शकतो। तरी माननीय अधिकारी साहेबांना माझं कळकळीची विनंती आहे, त्वरित हा ताडी दुकान बंद करण्यात यावा, अन्यथा आम्ही या सह्याचं निवेदन घेऊन येत्या 8 दिवसात मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब, माननीय मुख्यमंत्री